अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली आणि म्हणून अहिल्यादेवींबद्दल माहिती असणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येणं फार गरजेचं होतं आणि महाराष्ट्रातील अहिल्या भक्तांना भाषण करण्यासाठी, भाषणातून अहिल्यादेवींची माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अहिल्यादेवींची माहिती सांगणारा हा व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. पहा, अहिल्यादेवी होळकर 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवींचा जन्म नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी मानकोजी शिंदे यांच्या पोटी अहिल्यादेवींचा जन्म झाला. बालपणही गेलं. हळूहळू लहानाच्या मोठ्या अहिल्यादेवी होत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्यानंतर सून झाल्या आणि सासरे मल्हारराव होळकरांना त्याच प्रतिभेची सून मिळाली. हो, ही सून म्हणजे काही सामान्य सून नव्हती. ही सून म्हणजे साक्षात जिजाऊसारखी कर्तबगार सून. सासराही त्याच प्रतिभेचा, सूनही त्याच प्रतिभेची. मल्हाररावांना वाटायचं आपली सून कर्तबगार असावी. अहिल्यादेवी होत्याही तशाच प्रचंड कर्तबगारी. पण या अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये प्रचंड दुःखाचा डोंगर, म्हणजे दुःखाचे डोंगरावरती डोंगर कोसळायला लागले. त्यामध्ये पहिला दुःखाचा डोंगर, त्यांचे पती खंडेराव हे जाठांच्या विरुद्ध लढताना मरण पावले. पतीचं निधन झालं आणि पतीचं निधन झाल्याच्या नंतर कुठलीही स्त्री अतिशय हतबल होते. फार मोठा आधार गेला. पण अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत. धीरोदात्तपणे लढल्या. त्यांनी सती जाण्यापेक्षा जिवंत राहून इथल्या परिस्थितीशी झुंजायला सुरुवात केली. जगलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी आपला जन्म आहे असं स्वतःला सांगून खंबीर उभा राहिल्या. पण दुःखाचे डोंगरावर डोंगर येत होते. पतीच्या निधनानंतर लगेच काही दिवसांनी सासरे मल्हाररावांचं निधन झालं. सासऱ्यांचं निधन, आज ते सासरे गेले ज्या सासऱ्यानं अहिल्यादेवींना अगदी स्वतःच्या लेकीवणी सांभाळलं. सासरे नाही तर साक्षात वडील गेलेत असं त्यांना वाटत होतं. अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये अनेक दुःख त्यांना सहन करावं लागलं. पतीचं दुःख हलकं होतं न होतं ते लगेच सासऱ्याचं दुःख. सासरा आधार होता. पती गेल्याच्या नंतर धीरोदात्तपणे, खंबीरपणे अहिल्यादेवींच्या पाठीशी उभा राहणारे सासरे आज कायमचे हरवले. अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये पुन्हा एक दुःखाचा डोंगर. सासरे गेल्याच्या नंतर काही दिवसानं अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव याचा मृत्यू झाला. पहा, पतीचा मृत्यू, सासऱ्याचा मृत्यू, मुलाचा मृत्यू, हे सगळं स्वतःच्या डोळ्यानं पाहायचं होतं. हे दुःख सहन करायचं होतं. हे दुःख पचवायचं होतं. या दुःखाला सामोरे जायचं होतं आणि यातूनच फार मोठं समाजकार्यसुद्धा करायचं होतं. ईश्वरानं आपल्याला निर्माण केलं आहे ते उगाच नाही. आपल्यात काहीतरी वेगळेपण आहे. जगायला तर सगळेच जगतात, पण त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. आपण एका दुःखानं कोलमडून जातो. अहिल्यादेवींच्या समोर दुःखच दुःख होतं. प्रचंड दुःख होतं. नवे नवे दुःखाची शृंखलाच होती. एक दुःख गेलं की दुसरं दुःख, दुसरं दुःख गेलं की तिसरं दुःख, तिसरं गेलं की चौथं दुःख. पण दुःखावर अहिल्यादेवी रडत बसल्या नाही. त्यांचा जन्म हा रडण्यासाठी मुळात नव्हताच. त्यांचा जन्म लढण्यासाठी होता. आणि त्या अहिल्यादेवी होळकर असं लढल्या की इतिहासालाही त्याचं कौतुक करावंच लागलं. सुवर्ण पानांमध्ये आणि सुवर्ण अक्षरानं त्यांचा इतिहास लिहावाच लागला. असं कर्तृत्व, असं नेतृत्व एक स्त्रीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला लाभलं, नगर जिल्ह्याला लाभलं. ते नगर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावं लागेल. अनेक माता भगिनींनी, अनेक स्त्रियांनी अहिल्यादेवीकडून शिकावं असं प्रेरणादायी जीवनचरित्र अहिल्यादेवींचं समाजकार्य सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रावर मंदिरे बांधली, देवळे बांधली, नद्यावरील घाट बांधले, पाण्याचे हौद बांधले, विहिरी बांधल्या,
वेगवेगळे सामाजिक कार्य त्यांनी लोकउपयोगी कामं केले. प्रचंड लोकउपयोगी कामातून अहिल्यादेवी होळकर फक्त नगर जिल्ह्यापुरत्या नाही, महाराष्ट्रापुरत्या नाही, त्या देशाला प्रेरणादायी असंच त्यांचं जीवनचरित्र ठरलं. अहिल्यादेवींचं समाजोपयोगी काम, नदीवर घाटं नसायचे म्हणून अडचणी असायच्या, घाटं झाले, बऱ्याच अडचणी दूर झाल्या. नदीवर जाण्यासाठी वाटा नसायच्या, त्या वाटासुद्धा बांधल्या. आजही तो राजवाडा तुम्हाला पाहायला मिळतो, जे अहिल्यादेवींचं जन्म ठिकाण आहे. आणि अहिल्यादेवीच्या नावावरून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि म्हणूनच अहिल्यादेवींच्या नावावरून अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर असावं अशी आम्हा सर्व अहिल्या भक्तांची विनंती आहे. म्हणूनच अहमदनगरचं नाव अहमदनगर न राहता ते अहिल्यानगर झालं पाहिजे. तुम्ही आम्ही सुद्धा बोलताना अहिल्यानगर असंच बोललो पाहिजे. बोलताना पुन्हा एक सूचना, आपण अहिल्याबाई म्हणतो. अहिल्याबाई म्हणण्यामध्ये तो कुठंतरी आरेकारेपणा येतो आणि म्हणून आपण अहिल्याबाई न म्हणता अहिल्यादेवी म्हटलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. भेटूया नवीन अशाच व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांची माहिती, भाषण कलेचे व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी. भाषण कलेत ही सर्व माहिती तुम्हाला मिळावी यासाठीची काही माहिती मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो. मित्रांनो, हा अहिल्यादेवी होळकरांचा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ही माहिती सर्वांपर्यंत जाऊ द्या आणि तुमच्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही माहिती नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की जय.